नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मिक्स कडधान्यांची रसाभाजी. अगदी साधी, सिंपल आणि झटपट अशी होणारी आहे आणि याच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा मसाला यामध्ये वापरलेला नाही आहे आणि माझ्या अशा रेसिपी आहेत की कमीत कमी मसाल्यामध्ये मी बनवलेले आहेत आणि ही देखील रेसिपी अगदी साधी, सिंपल आहे, झटपट होणारी आहे आणि सर्वांना आवडेल अशा पद्धतीने आपण कडधान्यांची रसाभाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे मिसळ म्हणून देखील खाऊ शकता. खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते. रेसिपी जर शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही कडधान्यांची रसाभाजी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. कडधान्य मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेले होते. तुम्हाला हवेत ते कडधान्य तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये मी हरभरा ॲड केलेला आहे, हिरवे वाटाणे आहेत, मूग आहे, मटकी आहे. तुम्हाला हवेत ते कडधान्य तुम्ही भिजत घालू शकता आणि त्याची रसाभाजी खूप छान पद्धतीने करू शकता. तर मी कुकर घेतलेला आहे. कुकर गॅसवर ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये भिजवलेले कडधान्य ॲड केलेले आहे. कडधान्य शिजत घालताना आपण त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करायचं आहे. हळद 1 चमचा आणि चवीपुरते मीठ आपण ॲड करायचे आहे. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही 2 बटाटे ॲड करू शकता. साल काढून बटाटे आपण यामध्ये शिजत घालू शकता. तर मी बटाटे यूज केलेले नाही आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाटे यूज करू शकता. तर कुकरला झाकण लावल्यानंतर आपण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ते शिजवून घ्यायचं आहे आणि कुकर गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कुकर साईडला ठेवल्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. त्यामध्ये आपण तेल चांगले गरम झाले की लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे. हे चांगल्या प्रकारे गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. तर कांदा आपण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा अगदी आपण बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घेतल्यानंतर थोडाफार आपण त्याला नरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती ॲड करू शकता, पण मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर परत एकदा आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा जो आहे तो आलं लसूण पेस्ट सोबत चांगला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी त्याला ब्राऊन कलर आला पाहिजे. तर थोडाफार कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो देखील आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तर हा टोमॅटो आपण कांद्यासोबत चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. आलं लसूण पेस्ट आणि कांदा, नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे. कोणताही मसाला आपण यामध्ये ॲड करायचा नाही आहे. तर कांदा, टोमॅटो हे सर्व चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय कांदा आणि टोमॅटोचा कलर देखील चेंज झालेला आहे. नंतर आपण त्यामध्ये तिखट ॲड करायचं आहे. मी 2 चमचे तिखट ॲड केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा मसाला आपण वापरलेला नाही आहे. घरचं लाल तिखट 2 चमचे ॲड केलेला आहे. तिखट ॲड केल्यानंतर आपण जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी, टोमॅटो आणि कांद्याला लागण्यासाठी तो चांगला मिक्स एकत्र करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने त्याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि आपला जो मसाला आहे तो कडधान्यांचा रसा बनवण्यासाठीचा तो तयार आहे. तर त्यामध्ये आता आपण जे कुकरमध्ये शिजवून घेतलेले कडधान्य आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर हे कडधान्य आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले होते, त्यामुळे आपल्याला हे जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे किंवा शिजवून घ्यायचे नाही आहेत. तर एकच उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने, सुंदर अशा पद्धतीने आपला जो कडधान्यांचा रसा आहे तो तयार झालेला आहे आणि खूपच सुंदर असा कलर देखील आलेला आहे आणि कडधान्य देखील खूपच छान पद्धतीने शिजले गेलेले आहेत. तर आपल्याला जास्त अशी शिजवून घ्यायची नाही आहे रसाभाजी. तर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर सुंदर अशा पद्धतीने आपली रसाभाजी दिसेल.
आणि फ्रेंड्स, अगदी साधी सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अगदी साध्या सिंपल रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमी. आणि मी या पद्धतीने रस्साभाजी बनवते, त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत रेसिपी बनवून शेअर केलेली आहे. तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही मिक्स कडधान्यांची रस्साभाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.